पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। केंद्रीय मंत्र्यांचा विद्यार्थ्यांशी थेट संवादाचा निर्णय आहे। तो स्वागतार्ह। विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून त्यावर ठोस निर्णय झाले पाहिजेत। परीक्षा व्यवस्थेवरील प्रश्नांची उत्तरे कृतीतून मिळाली पाहिजेत। शिवसेना राज्य प्रवक्ते अरुण सावंतांची प्रतिक्रिया आहे। ये जो नया कदम आदरणीय नरेंद्र मोदी जी की सरकार ने उठाया है, मैं शिवसेना पार्टी की ओर से इस कदम का स्वागत करता हूं, सराहना करता हूं, क्योंकि इससे छात्रों में और मंत्रियों में, सरकार में सीधा संवाद बनने वाला है, जिससे छात्रों की जो भी समस्या है, जेएनजी की जो भी समस्याएं हैं, वह सीधे सीधे मंत्रालय तक पहुंचेगी और उसके ऊपर एक अच्छा कदम, सकारात्मक कदम सरकार उठाने जाने वाली है। इस बात से छात्रों में एक आनंद की लहर उठी है। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। सांगलीच्या विद्यार्थिनींना पंतप्रधान मोदींशी बोलण्याची थेट संधी मिळणार आहे। 27 ऑगस्ट रोजी खेलो इंडियाच्या माध्यमातून संवाद साधता येणार आहे। मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत संवाद साधता येणार आहे। राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं युवा कनेक्ट कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्री मोदी हे क्रीडा क्षेत्रातील युवकांशी संवाद साधणार आहेत। या कार्यक्रमाकरता सांगली जिल्ह्यातून श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय सांगली महाविद्यालयाची निवड झालेली आहे। यामध्ये महाविद्यालयाच्या 300 विद्यार्थिनींनी सहभागी झालेल्या आहेत। केंद्र सरकारकडून राज्यातील 23 महाविद्यालयांची निवड करण्यात आली। यामध्ये सांगली जिल्ह्यातील एकमेव मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाची निवड करण्यात आलेली आहे। 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाच्या सभागृहात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत विद्यार्थ्यांना संवाद साधता येणार आहे। आमच्या कॉलेजला जो खेलो इंडियाच्या माध्यमातून जो बहुमान मिळत आहे, त्याकरता संस्थेच्या वतीनं मी समाधान व्यक्त करते आणि आमच्या सगळ्या स्टाफचं अभिनंदन करते आणि आम्हाला अशी संधी दिल्याबद्दल शासनाचे आभार मानते। या निमित्तानं आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान हे आपल्या देशातील गेल्या 12 वर्षामध्ये जी खेळामध्ये प्रगती केलेली आहे त्याची संपूर्ण ती माहिती देणार आहेत। युथ आणि आपलं भविष्य भारताचं यांना ते कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत। विद्यार्थी, खेळाडू आणि भारताचं भविष्य असा हा मंत्र या कार्यक्रमासाठी राबवला जाणार आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून जवळजवळ लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।